हाय, हॅलो, नमस्कार. मी सारिका. पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हा संक्रांत आणि भोगी झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे. नंतर इथे ना सारंगस्वामी म्हणून एक खूप छान असं देवस्थान आहे. तिथे सारंगस्वामीची संजीवनी समाधी आहे आणि तिथे दरवर्षी भोगीची भाजी खूप प्रसिद्ध आहे. आणि नंतर इथं पूर्ण नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामधनं जास्तीत जास्त भाविक येत असतात किंवा वेगवेगळ्या मठातून दिंडी पण येते. तर इथं ना भोगीची भाजीची खूप आम्हाला यायचं होतं, पण खूप उशीर झालेला. म्हटलं चला उशिरा काय होईना दर्शन घ्यायचं आणि भाजी भेटतेच. कारण दिवसभर भाजीनं चालूच असते. पुढं दाखवते तुम्हाला की भाजी कशाप्रकारे तयार होते काय नाही ते. आणि ते खूप वरती आहे, माळावरती आहे मंदिर. आणि चढायला ते पायऱ्या खरंच खूप कठीण आहेत. त्यामुळं वरती एकदमच टेकडीवर असल्यासारखं दुरून दिसतं. आणि चला म्हटलं चला तुम्हाला दाखवते. ही मेन सारंग स्वामी महाराजांचं संजीवनी समाधी आहे. आणि इथं बाहेरनं त्यांचा मुखवटा ठेवलेला आहे जे की दर्शनासाठी. आणि ते तुम्हाला बाहेर नंदी पण आहेत समोरासमोर. इथं आम्ही छानपैकी बेलफूल वगैरे घेऊन छान दर्शन घेतलं आणि लगेच आम्ही निघतो. बघा हे बघा पायऱ्या आहेत अशा. खूप असं जास्त पायऱ्या आहेत. चढते वेळेस ना खरंच खूप असं एकदमच दमल्यासारखं होतं, पण एकदा उतरताना तेवढं इझिली जातं. अजिबात हे होत नाही. आणि इथं बघा आपण भाजीच्या इथं आलेलो आहोत. असे मोठ्या प्रमाणात असं ट्रॅक्टर येतात भाजीचे. आणि एवढं सगळं भाजी कट करून ठेवलेली होती. बरीच भाजी संपवून गेली कारण आम्ही न खूप उशिरा गेलेलो. भाजी म्हणजे 4 वाजता गेलेलो सकाळी पहाटे. दिंड्या लवकरच येतात त्यामुळं खूप गर्दी असते. आणि आत्ता तेवढी गर्दी नाही आहे, त्यामुळं आमचं छान असं दर्शन झालं. आणि नंतर आज चला तुम्हाला दाखवते. इथं यात्रा म्हणजे छोटी जत्रा असते, ती पण आता तसं संपत आलेली होती. आवराआवर चालू होती. आणि हे बघा इथं भाजीचं खूप मोठं असं हे आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजी शिजते. आणि अगोदर एक मोठी कढईनं संपलेली होती. हे 2 मोठाले पातेले पण संपून गेलेली होती भाजी. आणि आणखी एक मोठी कढईनं शिजलेली होती आणि दुसरी शिजवायला ठेवलेली होती. बघताय तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये भाजी आहे. आणि अख्ख्या असं मिरच्या, अख्ख्या गाजर, टोमॅटो किंवा वांगं हे सगळ्या प्रकारचे जे काही भाज्या असतात ना आपल्या, ते अख्ख्या जशाच्या तशा टाकून देतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल ते सगळं फोडणी वगैरे देऊन हे असं शिजवतात. आणि बघताय तुम्ही केवढी मोठी कढई आहे ना. एवढे मोठे भाज्या संपून जातात कारण प्रत्येकजण खूप दुरून येतं. हे भाजीचं खरंच खूप महत्त्व आहे. आणि स्पेशली या भाजीसाठी सगळे येत असतात. आणि आम्ही मस्त भाजी घेतली, आम्हालाही भेटली भाजी. आणि मुलांना काही घ्यायचं होतं, थोडंफार खरेदी करायची होती. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की